तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकताय. आता हा केक आपला किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे. तर हा विदाऊट क्रीमचा मी केक बनवलेला आहे. तर चला बघूया आपण हा केक मी आता कसा बनवलेला आहे तो. तर हा मी रसमलाई फ्लेवरमध्ये केक बनवलेला आहे. तर फ्रेंड्स हा केक माझा ऑर्डरचा असल्यामुळे मी याला कट करू शकत नाही. पण हा अतिशय स्पॉन्जी असा हा आपला केक झालेला आहे. तर बघा आता इथे मी हे काजू आणि बदाम एक अर्ध्या तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. याने काय होतं, हे आपले जे पीस असतात बदाम आणि काजूचे, तर हे व्यवस्थितपणे असे कट केले जातात. आणि आपण जो रसमलाई केक बनवतो, तर त्यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट्स हे जास्त लागतात. तर म्हणून मी नेहमी हे असे बदामाचे काप भिजत घालूनच करते. तर बघा आता इथे किती छान आपले हे असे बदाम आणि काजूचे काप झालेले आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी 1.5 कप प्रीमिक्स. तर इथे मी 1.5 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. तर आपल्याला अर्धा किलोचा केक बनवायचा आहे. तर आता इथे 4-5 ड्रॉप मी रसमलाई इसेन्सचे घेतलेले आहे आणि 4 ते 5 ड्रॉप मी येलो कलरचे घेतलेले आहे. तर बघा आता आपल्याला हा केक पाण्यामध्ये नाही तर दुधामध्ये बनवायचा आहे. म्हणून इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. तर बघा आता इथे मी घरी बनवलेलं आपलं बटर वापरलेलं आहे. तर ते 2 टेबलस्पून मी घेतलेलं आहे. तर बघा आता या दुधामध्ये मी हे पूर्ण प्रीमिक्स इथे मिक्स करते आहे. जर तुम्हाला बटर वापरायचं नसेल, तर तुम्ही ऑइलसुद्धा इथे वापरू शकतात. आणि आपल्याला हे फक्त 4 ते 5 मिनिट आता बीटरने बीट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर नसेल, तर तुम्ही हाताने सुद्धा हे फेटू शकतात. पण बीटरने हे अतिशय सॉफ्ट असं बॅटर आपलं तयार होतं. तर बघा आता आपल्या बॅटरची ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे. एकदम थिक पण नको आणि एकदम पातळ पण नको. तर बघा आता इथे माझ्याकडे 6 इंचाचा हा केक टिन आहे. तर ह्या केक टिनमध्ये मी हा केक आता इथे बेक करणार आहे. आणि आता आपल्याला हे बॅटर टाकल्यावरती थोडं आपल्याला ते टॅप करून घ्यायचं आहे. आणि आपण मगाशी जे काप केले होते बदाम आणि काजूचे, तर ते काप आपल्याला यावरती पूर्ण असे स्प्रेड करायचे आहे. आणि बघा आता मी थोडं याच्यावरती काजू, बदाम आणि पिस्ताचे काप टाकते आहे. आणि वरून थोडी मी टुटी फ्रुटी पण घेतलेली आहे. तर ती पण मी याच्यावरती टाकून घेतलेली आहे. तर बघा अतिशय छान आपला हा केक असा दिसतो आहे. आणि आता आपल्याला हा केक गॅसवरती बेक करायचा आहे. तर बघा आता ही कढई मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. आणि या कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलेली आहे. त्या स्टँडवरती आता आपल्याला हा केक बेक करायला ठेवायचा आहे. तर बघा आता हा केक आपल्याला इथे बेक करायला ठेवल्यानंतर आपल्याला 35 मिनिटासाठी हा केक इथे बेक करायचा आहे. तर बघा फ्रेंड्स आता 35 मिनिट झालेले आहे. तर आपण आता बघूया आपला केक हा कसा झाला तो. तर मगाशी मी याचं वरती जे झाकण ठेवलेलं होतं ते थोडं उघडून पाहिलं होतं. म्हणजे हा केक आपला असा वरती आला होता आणि तो त्या ताटाला चिटकलेला होता. म्हणून मी याच्यावरती ताट बदलवलेलं होतं. आणि बघा आता आपण ही सुरी यात टाकून पाहिली ती अगदी क्लीन आलेली आहे. आणि आपला केकसुद्धा हा अतिशय गार झालेला आहे. आणि ह्या केक टिनमधून तो अतिशय छान असा बाहेर येतो. तर बघा आता अतिशय मस्त असा हा केक आपला इथे तयार झालेला आहे. आणि बघा मी तुम्हाला दाखवते आता याचा सॉफ्टनेस किती छान आहे. आणि बघा किती छान असा हा कढईमध्ये बेक झालेला आहे. अतिशय सुंदर आपला हा केक दिसतोय आणि बघा किती सॉफ्ट हा हाताला लागतो आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा आता हा केक डिलिव्हर कसा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे स्क्वेअरमध्ये हे केक टिन नव्हतं म्हणून मी हे राऊंडमध्येच घेतलेलं आहे. आणि त्याला थोडं मी क्रीम लावून घेतलेलं आहे. आणि त्या क्रीमवरती तो केक ठेवलेला आहे. आणि बघा आता आपल्याला हा अर्धा किलोचा जो बॉक्स असतो तो बॉक्स तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा केक ठेवायचा आहे. आणि इथे हॅपी बर्थडेचं टॅगसुद्धा मी लावलेला आहे. आणि असं ठेवल्यानंतर आपल्याला हा केक या बॉक्समध्ये पॅक करायचा आहे. आणि याच्यावरती नाव पण आपल्याला टाकता येतं. बघा आता मी हे फॉन्डंटनं इथे नाव टाकलेलं आहे. तर मंगू असं हे नाव मला इथे टाकायचं होतं. तर बघा अतिशय सुंदर आपलं हे नाव इथे टाकून झालेलं आहे. म्हणजे आपण क्रीमच्या केकवरतीच नाव टाकू शकतो असं नाही, तर आपण स्पॉन्ज केकवरती सुद्धा नाव टाकू शकतो. तर बघा आता आपल्याला ही सुरी पण इथे द्यावी लागते. तर ही सुरीसुद्धा आपल्याला एका चिकट पट्टीने चिटकवायची आहे. आणि साईडने पण तो बॉक्स आपल्याला चिटकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा केक आपल्याला डिलिव्हर करायचा आहे.